ही गोष्टच मुळात सुरू होते पुणे ते मुंबई ट्रेनमध्ये। एक मुलगा ज्याचे नाव अनिरुद्ध होते, त्याला प्रसिद्ध डॉक्टर व्हायचे होते, म्हणून तो नीटची परीक्षा देण्याची तयारी करत होता। मागच्या 2 वर्षांपासून तो आपल्याच शहरात म्हणजेच पुण्यामध्येच राहून क्लासेस लावून पेपर देत होता, परंतु त्याला अपेक्षित मार्क्स मिळत नव्हते। मग अनिरुद्धने विचार केला की आपण मुंबईला जाऊन तिथेच क्लास लावून नीटची चांगल्या प्रकारे तयारी करूया। असा विचार करून अनिरुद्ध मुंबईला जाऊन तेथील चांगल्या क्लासमध्ये स्वतःचे ॲडमिशन करून घेतो आणि तिथेच राहून परीक्षेची जोमाने तयारी करू लागतो। आणि जे क्लास आणि अभ्यास दोन्ही गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या चालू होत्या। अशातच दिवाळीचा सण येतो आणि तो दिवाळीची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आपल्या घरी पुण्याला येतो। पण सुट्टी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अनिरुद्ध मुंबईला जाणारी ट्रेन पकडून क्लासला जाण्यासाठी ट्रेननं प्रवास चालू करतो। जेव्हा ट्रेन काही स्टेशन पुढे जाते तेव्हा अनिरुद्ध असलेल्या डब्यामध्ये एक मुलगी भीक मागण्यासाठी येते। जेव्हा अनिरुद्धची त्या मुलीवर नजर पडते तेव्हा त्याला त्या मुलीची खूप जास्त दया येते, कारण ती मुलगी दिसायला खूपच साधी सिंपल होती, पण ती तेवढीच जास्त खूप सुंदर होती। तिने एक साधारणसा पंजाबी ड्रेस घातलेला होता, परंतु त्या मुलीनं आपले शरीर खूप चांगल्या प्रकारे पूर्ण झाकून घेतले होते आणि ती भीक मागत होती। ट्रेनमधील प्रवासी लोकांपैकी काही जण तिला 5 रुपये देत होते, तर काही जण 10 रुपये देत होते, तर काही म्हणत होते आमच्याकडे पैसे नाहीत, तू पुढे जा। तर काही प्रवास करणाऱ्या बायका त्या मुलीला पाहून आपापसात फुटफुटत होत्या, ही मुलगी दिसायला तर चांगली धडधाकट आहे, भीक मागण्याऐवजी जर कुणाच्या घरी तिनं काम केलं असतं तर हिचे हात पाय झिजले असते का बरं, यांना मेहनत करायला नको। त्यातीलच एक बाई म्हणाली, फुकटचे भेटत आहे मग काम कोण करेल ना। अशा प्रकारे ट्रेनमधील प्रवासी आपापल्या परीनं कोणी त्या मुलीला मदत करत होता, तर कोणी तोंडाला येईल त्या मुलीसाठी बोलत होते। पण ती मुलगी जेव्हा अनिरुद्ध प्रवास करत असलेल्या डब्यामध्ये चढली तेव्हापासूनच अनिरुद्ध त्या मुलीकडे एकटक पाहत होता। अनिरुद्ध डब्याच्या पुढच्या बाजूच्या दरवाजात उभा होता, तर ती मुलगी मागच्या दरवाजाने डब्यात चढली होती। पण ती मुलगी भीक मागत हळूहळू अनिरुद्धच्या जवळ येऊन पोहोचली आणि त्याच्यासमोर भीक मागण्यासाठी हात पसरू लागली। अनिरुद्ध त्या मुलीकडे अजूनही पाहतच होता, परंतु त्या मुलीने त्याच्यासमोर पैसे मागण्यासाठी हात पसरवल्यामुळे अनिरुद्धने त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये हात घातला, तर त्याच्या हातात एक 5 रुपयांचा कॉईन आला। तेव्हा तो 5 रुपयांचा कॉईन अनिरुद्धने त्या मुलीच्या हातावर ठेवला आणि काही वेळ तो त्या मुलीच्या डोळ्यांकडे पाहत राहिला। जेव्हा त्या मुलीच्या लक्षात आले की हा मुलगा पैसे देऊन झाल्यावर सुद्धा आपल्याकडेच पाहत आहे, तेव्हा तिला शंका येऊ लागली, कारण की खूप वेळ अगोदरपासून अनिरुद्ध एकटक तिच्याकडे पाहत होता हे त्या मुलीने पाहिले होते। पण त्या वेळेला राधा काहीच म्हणाली नाही। त्या मुलीचे नाव राधा होते, पण राधासाठी ही गोष्ट काही नवीन नव्हती, कारण की ती दिसायला खूपच सुंदर होती, त्यामुळे मुले तिच्याकडे नेहमीच पाहत असायची। जेव्हा अनिरुद्ध पैसे देताना तिच्या डोळ्यात पाहत होता तेव्हा राधाला थोडेसे विचित्रच वाटले होते, म्हणून ती आपली मान खाली घालून पुढे निघून गेली। आता अनिरुद्ध असलेल्या डब्यामधील सर्व लोकांकडून भीक मागून झाल्यामुळे राधा दुसऱ्या डब्यामध्ये जाते, तेव्हा अनिरुद्ध सुद्धा स्वतःला थांबवू शकला नाही, म्हणून तो सुद्धा राधाच्या मागून दुसऱ्या डब्यामध्ये गेला, ज्या डब्यामध्ये राधा भीक मागायला गेली होती। त्या डब्यामध्ये अनिरुद्धने सुद्धा प्रवेश केला आणि त्या डब्याच्या दरवाजात जाऊन चोरून चोरून त्या मुलीकडे पाहू लागला। राधा आता सर्वांकडे भीक मागत होती, तिची दुसऱ्या डब्यातील पण सर्व लोकांकडे भीक मागून झाली होती। जवळपास 15 ते 20 मिनिटं या गोष्टीसाठी तिला लागली होती। आता राधाला खाली उतरून अजून पुढच्या डब्यात जायचे होते, म्हणून ती पुन्हा दरवाजाजवळ आली। तेव्हा दरवाजात पाठ करून अनिरुद्ध उभा होता। ती पाहते तर तिथे एक मुलगा उभा आहे, पण तिला माहिती नसते की हा तोच मुलगा आहे जो मागच्या डब्यामध्ये मिळाला होता, कारण तिला आता अनिरुद्धचा चेहरा दिसत नव्हता। तिला तर फक्त भीक मागायची होती, ते तर तिचे कामच होते, म्हणून तिने त्या मुलाकडे म्हणजेच अनिरुद्धकडे भीक मागण्यासाठी हात पुढे केला। तेव्हा अनिरुद्ध पलटला आणि त्याने आपले तोंड राधाकडे केले। राधाने लगेचच त्याला ओळखलं, पण तिला समजत नव्हते की आता काय करू, कारण तिने तर त्याच्याकडून अगोदरच भीक मागितली होती आणि आता पुन्हा त्याच्या समोरच तिने हात पसरवले होते। काही वेळ राधाने तो हात तसाच ठेवला, तर अनिरुद्धने पुन्हा आपल्या खिशामध्ये हात घातला आणि आपल्या खिशामधून 5000 रुपयांचा बंडल काढून पूर्णच्या पूर्ण बंडलच राधाच्या हातात ठेवला।
आता राधा एवढे जास्त पैसे पाहून खूपच हैराण होऊन गेली. तिला समजत नाही की आता काय करावे, या मुलाबरोबर आपण कसे वागावे आणि करावे तर नक्की काय करावे. कारण तिच्या हातामध्ये एवढे पैसे असतात की कितीतरी दिवस तिने भीक मागितली तरी ती एवढे पैसे जमा करू शकणार नव्हती. पण इथे तर एकाच मुलाने एकाच वेळी तिला 5,000 रुपये दिले होते. आता अनिरुद्ध राधाच्या डोळ्यांमध्ये पाहत होता आणि राधा सुद्धा त्याच्या डोळ्यांमध्ये पाहू लागली होती. पण त्या दोघांनाही काही समजत नव्हते. फक्त ते एकमेकांकडे पाहत होते. पण कोणीच कोणाला काही बोलत नव्हतं. काही वेळाने अनिरुद्धला वाटले की आता राधाला काहीतरी बोलायचे आहे. म्हणून ती काही बोलण्या अगोदरच तो म्हणतो, माझ्याकडे आता एवढेच पैसे होते, ह्यापेक्षा जास्त पैसे आता यावेळी माझ्याकडे नाहीत. राधा अनिरुद्धचे हे बोलणे ऐकून आपली मान खाली घालते. तिला तर काही समजतच नसते की हे पैसे आपल्याकडे ठेवावेत की नाही. तेवढ्यात अनिरुद्धला सुद्धा तिथे थोडे विचित्र वाटू लागते. म्हणून तो तिथून पुन्हा आपल्या डब्यामध्ये जाऊन त्याच्या सीटवर जाऊन बसतो. तर पुढच्या स्टेशनवर राधा उतरून जाते. कारण तिला काही समजत नसते की आपल्याबरोबर नक्की हे काय होत आहे. आजपर्यंत तिला इतके जास्त पैसे कोणीही दिलेले नव्हते. आजपर्यंत तिला एकाच वेळी एका माणसाकडून जास्तीत जास्त 50 रुपये मिळाले होते. त्यापेक्षा जास्त कधीच मिळाले नव्हते. पण आज तिला एकाच माणसाकडून एकाच वेळी 5,000 रुपये मिळाले होते. त्यामुळे ही तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट तर होतीच, पण खूप मोठी रक्कम सुद्धा होती. पण या उलट अनिरुद्ध एक श्रीमंत कुटुंबातील मुलगा होता. त्याच्यासाठी 5-10 हजार रुपये एवढी मोठी रक्कम नव्हतीच. त्याचे बाबा तर खूप मोठे उद्योगपती होते. त्यांच्याकडे खूप सारी संपत्ती होती. म्हणूनच तर अनिरुद्ध अगदी सहजतेनं नीटच्या परीक्षेची तयारी करत होता. आणि त्या परीक्षेची तयारी करत असताना तो जास्त विचारसुद्धा करत नव्हता. भलेही त्याचे मुंबईमध्ये राहून 2 वर्ष गेले होते. पण आता तो विचार करत होता, जर मला चांगले मार्क्स मिळाले नाहीत आणि जर माझा नंबर सरकारी कॉलेजमध्ये लागला नाही तर एखाद्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये मी डॉक्टरकीचे शिक्षण घेईन. कारण तेवढे पैसे तर त्याच्या बाबांकडे नक्कीच होते. आता अनिरुद्ध ट्रेनमध्ये त्याच्या जागेवर जाऊन बसला होता. पण त्याच्याकडचे आता जवळपास सर्व पैसे संपले होते. म्हणजे त्याच्याकडे असणारी कॅश जवळपास संपली होती. कारण की जी मोठी रक्कम त्याच्याकडे होती ती त्यानं त्या मुलीला दिली होती. अनिरुद्धच्या बँक अकाउंटमध्ये आणि ATMमध्ये खूप सारे पैसे होते. पण प्रवास करत असताना त्याच्या जवळची कॅश पूर्णपणे संपली होती. त्यामुळे त्याला थोडे असे वाटले की अरे यार, मी काय वेडेपणा केला आहे. स्वतःजवळ थोडेही पैसे का ठेवले नाहीत. आणि काही वेळ तो असाच विचार करत राहतो. मग पुढच्या एका स्टेशनवर ट्रेन थांबते. तेव्हा अनिरुद्ध खाली उतरून मागच्या पुढच्या डब्यांमध्ये त्या मुलीचा शोध घेतो. तो पाहत असतो की ती मुलगी अजूनही भीक मागत आहे का. पण ती मुलगी अनिरुद्धला कुठेही दिसत नाही. तेव्हा त्याला वाटते की ती मागच्या स्टेशनवर उतरली असेल. शेवटी ट्रेनचा प्रवास पूर्ण करून अनिरुद्ध मुंबईला पोहोचतो. तिथं पोहोचल्यानंतर तो पुन्हा आपला अभ्यास सुरू करतो. काही दिवस असेच निघून जातात. पण एक दिवशी रात्री स्वप्नामध्ये अनिरुद्धला तीच मुलगी दिसते. त्याला पडलेले स्वप्न असे होते की एक मुलगी त्याला काहीतरी सांगायचे आहे म्हणून ती त्याला आपल्याकडे बोलवत आहे. म्हणून त्याला असे वाटते की कदाचित ती मुलगी आपलीच वाट पाहत असेल. आता तो त्या मुलीकडे जाणार. तेवढ्यात त्याचे डोळे उघडले आणि तो उठून बसला. ते स्वप्न पडल्यामुळे अनिरुद्ध आता खूप विचारात पडतो आणि बेचैन होऊन जातो. त्याला असे वाटते की आपण पुन्हा आपल्या जागेवर जाऊन न बसता त्या मुलीच्या मागे जायला पाहिजे होते. तिच्याबरोबर बोलायला हवे होते. ती कोण होती, ती कुठे राहते, या सर्व गोष्टी आता त्याच्या डोक्यात घुमू लागल्या होत्या. आता तर अनिरुद्धला झोपच येत नव्हती. त्याला असेच वाटू लागले होते की कदाचित आपले त्या मुलीवर प्रेम जडले आहे. हे प्रेम कदाचित मला पहिल्या नजरेतच झाले होते. म्हणून तर मी तिला एवढा पाहत होतो. पण आता अनिरुद्ध विचार करतो, मी करू तर काय करू. कारण त्याला असे वाटते की ही गोष्ट जर मी अशीच माझ्या मनात दाबून ठेवली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणून अनिरुद्ध हीच गोष्ट त्याच्या मित्राबरोबर शेअर करतो आणि त्याला म्हणतो, मला आता त्या मुलीला भेटल्याशिवाय चैन पडणार नाही. जोपर्यंत ती मला समोर येऊन नकार देत नाही तोपर्यंत माझे मन शांत होणार नाही. तेव्हा अनिरुद्धचा मित्र त्याला एक सल्ला देतो. तो म्हणतो की तुला ती मुलगी लवकरच भेटेल. कारण अशा प्रकारच्या लोकांची जागा
ट्रेन, एकमेकांना दिसणं, भेटणं या सर्व गोष्टी अगोदरच ठरलेल्या असतात. कारण ती मुलगी भीक मागत होती म्हणजे त्याच ट्रेनमध्येच ठराविक अंतरापर्यंत ती भीक मागत असणार. म्हणून ती मुलगी तुला ज्या स्टेशनवर भेटली होती त्याच स्टेशनवर अथवा त्याच ट्रेनमध्ये तुला ती नक्कीच कधीतरी भेटेल. मित्र म्हणाला. म्हणून अनिरुद्ध दुसऱ्याच दिवशी पुन्हा तीच ट्रेन पकडतो आणि ती मुलगी येण्याची वाट पाहतो. पण आज ती मुलगी त्याला कुठेही दिसत नाही. मग त्याला आठवते की ती मुलगी मला पुण्याच्या स्टेशनवर भेटली होती आणि पुढच्या स्टेशन येण्या अगोदर उतरली होती. म्हणजे आपल्याला परत पुणे स्टेशनवर जायला हवे. कदाचित तिथे ती आपल्याला नक्की भेटेल. मग अनिरुद्ध दुसरी ट्रेन पकडून त्या स्टेशनवर पोहोचतो आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये त्या मुलीचा शोध घेतो. शेवटी एका ट्रेनमध्ये जनरल डब्यामध्ये ती मुलगी त्याला दिसते. म्हणून अनिरुद्ध सुद्धा लगेच त्या डब्यामध्ये चढतो. तर ती मुलगी म्हणजेच राधा नेहमीप्रमाणे त्या डब्यामध्ये भीक मागत असते. अनिरुद्ध चढून दरवाजात उभा राहतो. तेव्हा राधा हळूहळू भीक मागत अनिरुद्धपर्यंत येऊन पोहोचते. अनिरुद्धला पाहताच आज राधाच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित हास्य आले. तर अनिरुद्ध सुद्धा राधाला आपल्या जवळ पाहून खूपच खुश होऊन जातो. काही वेळ ते दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. पण आजही ते एकमेकांबरोबर बोलत नाहीत. काही वेळाने राधा पुढे जाण्याचा प्रयत्न करते. परंतु अनिरुद्धला मागे सोडून पुढे जाण्याची तिची हिंमत होत नाही. पण तरीही काही वेळ थांबल्यानंतर शेवटी राधा पुढे निघून जाते. पण तेव्हा अनिरुद्ध त्या ट्रेनमध्ये तिला काहीच बोलू शकला नाही. कारण की तिथे खूप लोक होते आणि अशा चालत्या ट्रेनमध्ये एखाद्या अनोळखी मुलीबरोबर बोलणे थोडे मुश्किल काम होते. मग राधा ट्रेन थांबण्याची वाट पाहते. पुणे स्टेशनच्या पुढच्याच एका छोट्या स्टेशनवर ट्रेन थांबते. तेव्हा राधा ट्रेनमधून उतरते. तेव्हा राधा विचार करत असते की हा मुलगा 3-4 दिवसांपूर्वीच इथून गेला होता. मग आज पुन्हा इथे कसा काय आला तिला काही समजत नाही. एक क्षण तिला वाटते की तो आपल्यासाठीच आला असेल. पण पुन्हा लगेच तिचे विचार बदलतात. कारण तिला स्वतःची परिस्थिती माहिती होती की मी काय आहे, कोण आहे आणि मला त्या मुलाने एका वेळेला 5,000 रुपये दिले होते. ही गोष्ट सुद्धा राधाला आठवत होती. त्यामुळे ती त्याचा विचार सुद्धा करू शकत नव्हती. पण म्हणतात ना, मने जुळाली की मनात ती गोष्ट येणारच. आता राधाच्या मागोमाग अनिरुद्ध सुद्धा त्या ट्रेनमधून खाली उतरतो आणि लपून छपून तिचा पाठलाग करतो. राधा स्टेशनच्या मागून जाणाऱ्या एका कच्च्या रस्त्याने चालत पुढे जाते. अनिरुद्ध सुद्धा तिचा पाठलाग करतो. जवळपास 1 किलोमीटर चालत गेल्यानंतर राधा एका गावामध्ये पोहोचते. अनिरुद्ध सुद्धा लपत छपत तिच्या मागे जात होता. राधाची नजर चुकून तो आता तिच्या मागे त्या गावात सुद्धा पोहोचला. राधाचे घर गावाच्या अगदी शेवटच्या टोकावर होते. एक विटा आणि मातीने बांधलेले छोटेसे कौलारू घर होते तिचे. पण घरासमोर एक छोटीशी शेड काढली होती. तर त्याच घराच्या दुसऱ्या बाजूला एक छोटीशी शेड काढली होती. त्यामध्ये गायी बांधण्यात आल्या होत्या आणि त्यांच्यासाठी लागणारे खाद्य, गवत वगैरे एका बाजूला रचून ठेवले होते. राधा तर तिच्या घरात गेली होती. परंतु अनिरुद्ध तिच्या घराबाहेरच उभा राहून अंधार पडण्याची वाट पाहत होता. त्याला असे वाटत होते की थोडा अंधार पडला की आपण त्या घराच्या मागच्या बाजूला जाऊया आणि आतमध्ये डोकावून पाहूया की घरात नक्की काय चालू आहे. जशी संध्याकाळ झाली आणि अंधार पसरला तेव्हा हळूच अनिरुद्ध घराच्या मागे गेला आणि मागच्या बाजूला असलेल्या खिडकीतून तो घरात डोकावून पाहू लागला. जेव्हा त्याने घरातील ते दृश्य पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण प्राचीच्या बाबांचा एक पाय तुटला होता. त्यांच्याकडे पाहून असे वाटत होते की तो पाय आत्ताच काही दिवसांपूर्वीच तुटला असावा. कारण त्यांच्या पायावर बांधलेली पट्टी फारशी जुनी झालेली नव्हती आणि थोडीशी लालसरही झाली होती. याचा अर्थ त्यांच्या पायाची जखम अजूनही बरी झाली नव्हती. त्या घरात राधा व्यतिरिक्त अजून तिच्या 2 बहिणी आणि एक छोटा भाऊ होता. तर तिची आई जेवण बनवत होती. तेव्हा राधा तिच्या आईला सांगत होती, आई आज पुन्हा एक लफडं झालं. तेव्हा तिची आई विचारते, बाळा काय झाले ग? त्यावर राधा तिच्या आईला म्हणते, तो मुलगा मला ट्रेनमध्ये आज पुन्हा भेटला होता ज्याने मला 5,000 रुपये दिले होते. त्याला पाहताच मी लगेचच पुढच्या स्टेशनवर उतरली. तेव्हा तिची आई म्हणते, अगं वेडे, तू लगेचच का उतरलीस? कदाचित आज पुन्हा त्याने तुला जास्त पैसे दिले असते. तेव्हा राधा म्हणते, आई मी भीक मागून पैसे कमावते. अशा प्रकारे पैसे घेणं मला चांगले वाटत नाही. तेव्हा राधाची आई हसतच म्हणते, बाळा तू आहेसच एवढी सुंदर, त्यामुळे कोणीही तुझा रस्ता अडवेल. तेव्हा राधा म्हणते, आई तू नेहमीच मस्करी करत राहा माझी.
मग राधा घरातील थोडी कामे करू लागते. त्यानंतर घरात राहिलेले थोडेसे जेवण घेऊन ती ज्या ठिकाणी गायी बांधलेल्या असतात त्या ठिकाणी जाते. तेव्हा अनिरुद्ध संधी पाहून तिच्या मागे मागे जातो. आता राधा राहिलेले जेवण गायींना देते आणि त्या गायींच्या वासरांना मोठ्या प्रेमाने गोंजारू लागते. तेवढ्यातच तिला तिथे कोणीतरी असल्याची चाहूल लागते. म्हणून ती इकडे तिकडे पाहते, पण तिला कोणीही दिसत नाही. म्हणून ती तिच्याकडे असणारी छोटी बॅटरी चालू करते आणि आजूबाजूला पाहते. तर तिला समोर ट्रेनमधील अनिरुद्ध दिसतो. तेव्हा ती ओरडते. खूप जास्त ती घाबरून जाते. ती विचार करत असते, हा मुलगा एवढ्या रात्री इथे कसा आणि का आला आहे. राधा ओरडत असतानाच अनिरुद्ध पटकनच तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि हळू आवाजात तिला म्हणतो, तू इतकं का ओरडत आहेस. मी फक्त तुला भेटण्यासाठी, तुझ्यासोबत बोलण्यासाठी इथे आलो होतो. तुला पाहण्यासाठी आलो होतो. अनिरुद्धने त्याचा एक हात आता राधाच्या तोंडावर ठेवला होता, तर दुसऱ्या हाताने तिला पकडली होती. ते दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात. मग राधा स्वतःला त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अनिरुद्ध तिला सोडतो आणि म्हणतो, तुला भीती वाटत आहे तर ठीक आहे, मी परत जातो. आता अनिरुद्धने राधाला आपल्या हातातून सोडली असल्या कारणाने राधा थोडी दूर जाऊन उभी राहते आणि अनिरुद्धला पाहत म्हणते, खरंच तू मला भेटण्यासाठी, मला पाहण्यासाठी, माझ्यासोबत बोलण्यासाठी इथे आला आहेस. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, मग तुला काय वाटते इथे येण्याचे दुसरे काय कारण असेल किंवा माझे काय काम असेल इथे कुणाकडे. जेव्हापासून मी तुला पाहिली आहे ना तेव्हापासून मी खूपच बेचैन झालो आहे. माझे कोणत्याच गोष्टीत लक्ष लागत नाही आहे. माझ्या अभ्यासात लक्ष लागत नाही की कोणते काम करायला गेलो की त्या कामात सुद्धा माझे लक्ष लागत नाही. शेवटी तुला शोधत मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. राधा आता काही बोलत नव्हती. फक्त ती अनिरुद्धचे बोलणे ऐकत होती आणि त्याच्याकडे पाहत होती. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, कदाचित तुला माझे इथे येणे आवडले नाही. ठीक आहे, मग मी आता परत जातो आणि सकाळी तुझी स्टेशनवर पुन्हा वाट पाहतो. भले तू मला पाहू नकोस, परंतु मला तू थांबवू शकत नाहीस. मी तर तुला तिथे पाहीनच. आता अनिरुद्ध तिथून जाण्यासाठी निघतो तेव्हा अगदी हळू आवाजात राधा त्याला बोलते. राधाचा आवाज ऐकून अनिरुद्ध जागीच थांबतो. तेव्हा राधा अनिरुद्धला म्हणते, आता एवढ्या रात्री तू कुठे भटकत राहणार इथे. त्यापेक्षा तू इथेच थांब. आता खूप रात्र झाली आहे. स्टेशनवर काही खायला वगैरे सुद्धा तुला मिळणार नाही. तेव्हा राधा अनिरुद्धला म्हणते, तू इथेच या खाटेवर आराम कर. घरातील सर्वजण झोपले की मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येईन. राधाचे हे बोलणे ऐकून अनिरुद्धला खूप आनंद होतो. तो तर आता खूप दूरवरचा विचार करू लागतो. पण तोपर्यंत राधा आता तिथून घरात गेलेली असते. राधा घरात गेल्यावर पाहते तर तिची आई भाकरी भाजत असते. तेव्हा लगेचच राधा आपल्या आईला म्हणते, आई मी भाकरी करते, तुम्ही सर्वजण जेवून घ्या. हे काम करण्याचा राधाचा उद्देश वेगळाच होता. तिला असे वाटत होते की अनिरुद्धसाठी भाकरी घेऊन जायची आहे, म्हणून कोणतीही भाकरी करपायला नको की जळायला नको आणि त्याच्यासाठी आपल्याला 2 भाकरी तरी जास्तीच्या बनवाव्या लागतीलच. म्हणून तिनं आईला त्या जागेवरून उठून ती स्वतः भाकरी बनवू लागली. तिने भाकरी भाजल्या आणि घरातील सर्वांना जेवून घ्यायला सांगितले. घरातील सर्वजण जेवून घेतात आणि मग सर्वजण झोपण्याची तयारीही करू लागतात. घरातील सर्वजण जेव्हा झोपी जातात तेव्हा एका प्लेटमध्ये 2 भाकरी आणि थोडीशी भाजी घेऊन राधा अगदी हळूवार पावलांनी अनिरुद्ध जवळ पोहोचते. राधा आलेली आहे हे पाहून अनिरुद्ध उठून बसतो. तेव्हा राधा ती आणलेली प्लेट अनिरुद्धच्या हातात देऊन त्याला खायला सांगते आणि स्वतः मात्र समोर जमिनीवर जाऊन बसते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, तू अगोदर वरती बस माझ्याजवळ. त्यावर राधा म्हणते, नाही मी खालीच ठीक आहे, तू अगोदर जेवण करून घे. माहिती नाही कधीपासून उपाशी आहेस असा. मग अनिरुद्ध आपले दोन्ही हात धुतो आणि भाकरीचा तुकडा मोडतो आणि तो तुकडा पहिला राधाच्या समोर करतो. तर राधा म्हणते, नाही तू खाऊन घे, माझे तर जेवण झाले आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, नाही मला चांगलेच ठाऊक आहे, तू अजूनपर्यंत जेवलेली नाहीस. तुला पाहूनच असे वाटत आहे की तू अजूनही भुकेली आहेस. अनिरुद्ध राधाला भरवतो, मग स्वतः खातो. दोघेही खात असताना आपापसात चर्चा करत असतात. अनिरुद्ध राधाला विचारतो, तू कधीपासून हे काम करत आहेस. तेव्हा राधा म्हणते,
माझे बाबा अगोदर मजुरीचे काम करायचे, परंतु एका अपघातामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. शेवटी डॉक्टरांना त्यांचा तो पाय कापावा लागला. आता ते काम करू शकत नाहीत. घरात जमा केलेले पैसे होते ते सर्व पैसे बाबांच्या औषधांवर खर्च झाले. शेवटी मजबुरीने मला घर खर्च चालवण्यासाठी भीक मागावी लागली. यापेक्षा दुसरे कोणते चांगले काम माझ्या नजरेस आले नाही. मी खेडेगावात राहते, त्यामुळे इथे कोणी धुनी भांडी करण्यासाठी सुद्धा बोलवत नाही. त्यामुळे पैसा हवा असेल तर शहराकडे जावे लागते. मला हे जग अजून समजले नाही, त्यामुळे मी पैसे मिळवण्यासाठी कुठे फिरणार. शेवटी निर्णय घेतला की भीक मागूया आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून घर खर्च चालूया. म्हणून सकाळी लवकर घरातून बाहेर पडते आणि संध्याकाळी परत येते. शेवटी माझ्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आता माझ्यावरच आहे. पण आता बाबांचा पाय हळूहळू बरा होत आहे. त्यांची औषधे चालू आहेत, त्यामुळे खर्चसुद्धा खूप जास्त होतो. बाहेर वाईट बोलणारी लोक पण खूप आहेत, तर काही लोक भावनेच्या भरात खूप काही बोलतात. पण असे लोकसुद्धा त्यांनाच मदत करतात, त्यांच्याकडून पैसा परत मिळू शकतो अशी त्यांना आशा असते. त्याच लोकांच्या मागे ते उभे राहतात. आमच्यासारख्या लोकांना कोणीच मदत करायला पुढे येत नाही. आता अनिरुद्धसुद्धा स्वतःविषयी राधाला सर्व काही सांगतो. मी डॉक्टरकीच्या एका परीक्षेची तयारी करत आहे. माझे कुटुंब इकडेच पुण्यात राहते. मी मुंबईत कुठे राहतो ही सर्व चर्चा करत असताना सकाळचे 4 वाजतात. तेव्हा राधा अनिरुद्धला म्हणते, आता सकाळ होईल, तू स्टेशनवर निघून जा, मी तुला तिथपर्यंत सोडवायला येते. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, नको, मी स्वतः स्टेशनपर्यंत जाईन. पण राधा काही ऐकत नाही. ती त्याला स्टेशनपर्यंत सोडवून येते. खरं तर अनिरुद्ध तिथून जायलाच तयार नव्हता, परंतु तो एकाच अटीवर तिथून जायला तयार झाला होता. ती अट म्हणजे आज रात्री पुन्हा मी इथे येईन. तो राधाला म्हणाला होता की मी दिवसभर हॉटेलवर थांबेन, परंतु रात्र झाली की मी पुन्हा इथे येईन. राधा अनिरुद्धला सोडून घरी आली आणि झोपी गेली. आज ती भीक मागायला सुद्धा गेली नाही. तेव्हा तिची आई म्हणाली, बाळा, तू आज भीक मागायला का जात नाहीस? जर तू अशीच वागलीस तर आपले कसे होईल? तेव्हा राधा म्हणाली, आई, माझी तब्येत बरी नाही. पण खरे कारण वेगळेच होते. अनिरुद्धने तिला सक्त मनाई केली होती की तू आता भीक कधीच मागायची नाहीस. ते दोघेही आता एकमेकांवर खूप प्रेम करू लागले होते. अनिरुद्ध राधाला म्हणायचा, तुझे कुटुंब ते माझे सुद्धा कुटुंब आहे. आता आज पुन्हा रात्र होते आणि अनिरुद्ध गायींच्या गोठ्यांमध्ये येऊन हजर होतो. आज तर राधाने स्वतःच्या हाताने पूर्ण जेवण बनवले होते. सर्वजण जेवल्यानंतर झोपी जातात. तेव्हा राधा पुन्हा जेवणाचं ताट भरून अनिरुद्ध जवळ पोहोचते. दोघंही एकमेकांना जेवण भरवून पोटभर जेवण करतात. पण दोघांच्याही मनात असा कोणताही चुकीचा भाव नसतो. म्हणून ते दोघंही कोणतीही वाईट कृती करत नाहीत, कारण दोघांचे एकमेकांवर खरे प्रेम होते, निस्वार्थ प्रेम होते. सकाळ झाली की अनिरुद्ध हॉटेलवर निघून जायचा. असे 4-5 दिवस चालू होते. अनिरुद्ध दिवसभर हॉटेलवर थांबून तिथेच जेवायचा, पण रात्री मात्र तो राधाच्या हाताचेच जेवण जेवायचा. आता जेव्हा दुसरा दिवस आला तेव्हा राधाच्या आईला थोडीशी शंका आली, कारण मागचे 4-5 दिवस राधा भीक मागण्यासाठी गेलेली नव्हती. ती तिच्या आईला वेगवेगळी कारणे देत असायची आणि रात्रीच्या वेळी राधा घरात झोपलेली नसते हे तिच्या आईच्या लक्षात आले होते. म्हणून आज तिची आई झोपली तर होती, परंतु ती खऱ्या अर्थाने झोपलेली नव्हती. तर तिला राधावर नजर ठेवायची होती, म्हणून तिनं झोपण्याचे नाटक केले होते. नेहमीप्रमाणे घरातील सर्वजण झोपले आहेत असे जेव्हा राधाच्या लक्षात आले तेव्हा तिने जेवणाचं ताट भरलं आणि ती ठरल्याप्रमाणे अनिरुद्ध जवळ जाऊन पोहोचली. मग दोघंही नेहमीप्रमाणे एकमेकांना घास भरवू लागले. पण आज राधाची आई राधाच्या पाठीमागून आली होती. राधा नक्की काय काय करत आहे हे सर्व ती पाहत होती. पण जेव्हा राधाच्या आईने गोठ्यातले ते दृश्य पाहिले की आपली मुलगी राधा एका मुलाबरोबर बसून त्याला जेवण भरवत आहे, तेव्हा राधाच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. तेव्हा राधाची आई लगेच जोरात ओरडली, इथे काय चालले आहे तुमचे राधा? अनिरुद्ध राधाच्या आईला पाहून थोडा जास्तच घाबरतो आणि राधा सुद्धा घाबरते. मग राधा थोडी हिंमत दाखवून आपल्या आईला समजावते
की आई, हा तोच मुलगा आहे ज्याने मला 5,000 रुपये दिले होते. मुलीचे एवढे ऐकल्यानंतर राधाची आई थोडी शांत होते, कारण त्यांच्या घरामध्ये नेहमीच अनिरुद्धविषयी चर्चा होत असायची. कारण राधा नेहमीच त्याची प्रशंसा करत असायची की तो मुलगा खूप चांगला आहे, संस्कारी आहे. आता राधा आपल्या आईला सर्व गोष्टी सांगते. मग अनिरुद्ध पुढे येतो आणि म्हणतो, आई, मला तुमच्या राधाबरोबर लग्न करायचे आहे. एवढे बोलून अनिरुद्ध आपल्या कुटुंबाविषयी आणि स्वतःविषयी सर्व खरी माहिती राधाच्या आईला देतो. तेव्हा राधाची आई म्हणते, बाळा, तू बोलत आहेस ते सर्व काही ठीक आहे, मला तर मान्य सुद्धा आहे, पण तुझे आई बाबा तुमच्या लग्नाला मान्यता देतील का? ते माझ्या मुलीचा त्यांची सून म्हणून स्वीकार करतील का? तेव्हा अनिरुद्ध राधाच्या आईला विश्वास देतो की आई, तुम्ही त्या गोष्टींची चिंता अजिबात करू नका, त्या सर्व गोष्टींची जबाबदारी माझ्यावर सोडा. मग दुसऱ्याच दिवशी राधाची आई त्या दोघांनाही मंदिरात घेऊन जाते आणि त्यांचे लग्न करून देते. लग्न झाल्यानंतर अनिरुद्ध राधाला घेऊन मुंबईला येतो. जरी अनिरुद्ध आणि राधा मुंबईला आले असले तरीही अनिरुद्ध राधाच्या आईला त्यांच्या घर खर्चाचे पैसे अनिरुद्ध आपल्या अकाउंटमधून पाठवत असतो. सुरुवातीला तर राधाची आई पैसे घेण्यास नकार देते, परंतु अनिरुद्ध त्यांच्यासमोर हात जोडून विनंती करतो की मी आता तुमच्या मुलाप्रमाणे आहे. राधाचं कुटुंब ते आता माझं कुटुंब आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही गोष्टींसाठी संकोच बाळगू नका. मुलगा आणि जावई याच्यात काहीच फरक नसतो. एक मुलगा होण्याचे कर्तव्य मी निभावत आहे. आता अनिरुद्ध आणि राधा दोघंही मुंबईत राहत असतात, पण अनिरुद्धच्या आता अभ्यासात लक्ष लागत नाही. तो दिवसभर आपल्या बायकोला राधाला घेऊन मुंबईत फिरत असतो. दोघंही आपले आयुष्य मोठ्या आनंदाने जगत असतात. आता त्यांच्या लग्नाला जवळपास 1.5 महिना झालेला असतो. तेव्हाच कोणीतरी अनिरुद्धच्या घरी ही बातमी देतो की तुमच्या मुलाने लग्न केले आहे, किंवा त्याने लग्न सुद्धा केले नसेल, परंतु तो एका मुलीबरोबर लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये एकाच फ्लॅटमध्ये राहत आहे. त्याच्या अभ्यासात अजिबात लक्ष नाही. दिवस रात्र तो त्या मुलीबरोबर बाहेरच फिरत असतो. त्याच्या बाबांना जेव्हा ही बातमी समजते तेव्हा त्यांना खूप जास्त राग येतो. ते विचार करतात की माझा मुलगा असा कसा लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये एखाद्या मुलीबरोबर राहू शकतो. ते लगेचच अनिरुद्धला फोन करतात आणि विचारतात, तू कुठल्या मुलीबरोबर लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत आहेस का? आणि राहत आहेसच तर अगोदर त्या मुलीबरोबर लग्न का केले नाहीस? मग ते विचारतात, ती मुलगी कोण आहे, कुठली आहे, काय करते? तेव्हा अनिरुद्ध खोटे बोलतो की बाबा, ती मुलगी माझ्याच बरोबर शिकत आहे आणि आम्ही दोघांनी लग्न केले आहे. आम्ही लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत नाही, तर नवरा बायको म्हणून राहत आहोत. राधा दिसायला खूपच सुंदर होती. फक्त तिच्या घरच्या परिस्थितीमुळे तिचे सौंदर्य थोडेसे कमी झाले होते. पण ती आता अनिरुद्ध बरोबर राहू लागल्या कारणाने तिच्या चेहऱ्यावरची चमक पुन्हा चमकू लागली होती. तिच्यासमोर एखादी हिरोईन सुद्धा फिक्की पडेल एवढे सुंदर सौंदर्य तिचे होते. त्यामुळे सर्वजण अनिरुद्धला म्हणायचे, मुलगी आणली असेल तर ती फक्त अनिरुद्धने. भावा, काय मुलगी आणली आहेस तू लग्न करून? जर इकडे अनिरुद्धचे बाबा म्हणतात, तू त्या मुलीबरोबरच लग्न केले आहेस तर त्या मुलीला घरी घेऊन ये. इथे आल्यानंतर लग्नानंतरच्या सर्व विधी आपण पूर्ण करून घेऊयात. आईवडिलांची संमती मिळाल्यानंतर अनिरुद्धला खूप आनंद झाला. अनिरुद्ध आता राधाला घेऊन आपल्या घरी पोहोचतो. त्यानंतर त्या दोघांचेही लग्नानंतरचे सर्व विधी पूर्ण होतात. मग अनिरुद्धचे आईबाबा त्याला विचारतात, बाळा, या मुलीचे आईबाबा कुठे आहेत? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो, बाबा, हिचे आईबाबा थोडे नाराज झाले आहेत आमच्यावर. हळूहळू त्यांचा राग कमी होईल, मग मी त्यांची तुमच्याबरोबर भेट घडवून देईन. अनिरुद्ध असं का म्हणाला होता? कारण की त्याने आत्ताच आपल्या आईबाबांना सर्व गोष्टी खऱ्या सांगितल्या असत्या तर त्या लोकांना खूप राग आला असता आणि खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. कदाचित त्यांचे नातेही तुटले असते, कारण कुठल्याच आईवडिलांना भीक मागणारी मुलगी सून म्हणून आवडलीच नसती. म्हणून अनिरुद्ध आपल्या बायकोला म्हणजेच राधाला समजावतो की तू या सर्व लोकांची एवढी सेवा कर की त्यांचे मन जिंकून घे. मग आईबाबा तुझ्यावर खूप खुश होतील. तेव्हा ते माझ्यापेक्षाही तुझ्यावरच जास्त प्रेम करू लागतील. आणि पुढे तेच होते. अनिरुद्धने सांगितल्याप्रमाणे राधा आपल्या सासू सासऱ्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करते. तिचे सासू सासरे सुद्धा तिला आपल्या मुलीचा दर्जा देतात. मुलापेक्षा जास्त तिच्यावर ते प्रेम करू लागतात. मग एक दिवस अनिरुद्ध सर्व सत्य आपल्या आईबाबांना सांगतो. त्याला कशा प्रकारे राधा आवडली तेही सांगतो.
तेव्हा त्याचे आई बाबा खूप खुश होतात आणि आपल्या मुलाला शाबासकी देत म्हणतात, बाळा तू खूप चांगले काम केले आहेस. कदाचित हीच मुलगी जर कुठल्या मोठ्या घराण्यातील असती तर तिने एवढा मान, सन्मान आणि इज्जत आम्हाला दिली नसती आणि आमची सेवा तर तिने अजिबात केली नसती. मग अनिरुद्धचे आई बाबा आणि राधा तिच्या आईबाबांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात. त्यांच्या घरची परिस्थिती पाहून अनिरुद्धचे आई बाबा त्या सर्व लोकांना आपल्याबरोबर आपल्यासोबत राहण्यासाठी घेऊन येतात. राधाच्या वडिलांचा संपूर्ण उपचार करतात. छोटा मोठा एक व्यवसाय त्यांना सुरू करून देतात. आता दोन्हीही कुटुंब एकत्र आनंदाने राहू लागतात. कारण अनिरुद्धच्या आईबाबांना हे माहिती असते की पैशापेक्षा माणसाच्या मनाची श्रीमंती ही खूप मोठी असते. यावरूनच माणसाची खरी श्रीमंती ओळखली जाते. त्यांच्याकडे खूप पैसा होता म्हणून त्यांनी अशी मनाने श्रीमंत माणसे आपल्या सोबत घेतली होती. आता त्यांच्या घरात आनंदी आनंद होता. अनिरुद्ध सुद्धा नीटच्या परीक्षेत पास झाला होता. त्याचा एक सरकारीच MBBSच्या कॉलेजला नंबर लागला होता. खूप मेहनतीनं तो खूप चांगला डॉक्टर बनू शकला होता आणि यात त्याची साथ दिली ती त्याच्या प्रेमळ बायको राधानं. राधाचं कुटुंब गरीब होतं म्हणून तिचं फक्त 10वी पर्यंत शिक्षण झालेलं होतं. परंतु जेव्हा अनिरुद्ध तिच्या आयुष्यात आला त्याने त्याच्याबरोबर तिचं देखील शिक्षण पूर्ण केलं. आज ते दोघंही एकमेकांसोबत खूप जास्त खुश आहेत आणि त्यांच्यासोबतच त्यांचे परिवार देखील आनंदी आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, पैसाच सगळं काही असतं असं नाही. कधी कधी मन जुळून देखील महत्त्वाचं ठरतं. खरं प्रेम जर सोबत असेल तर माणूस काहीही करून दाखवतो. मग ते अभ्यास करून सरकारी कॉलेज मिळवून MBBSचं शिक्षण असो. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच खाली कॉमेंट करून सांगायला विसरू नका. प्रेमावर थोडा तरी विश्वास असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आलेले असाल, आज पहिल्यांदाच ही कथा ऐकत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.